आणि मॅन ऑफ द मॅच वितरित करताना सागरला मागच्या मॅचमध्ये डगआउटमध्ये असताना पूर्ण संतापून यांनी मॅच केलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच स्वीकारलेली आहे. फुल परफॉर्मन्स ऑन दी फायर सागर कालन. षटकारांचा कर्दन काल. आणि महेश माने यांनी आपले लपवून ठेवला होता पहिल्या मॅचसाठी. त्यांचे काहीतरी ग्लेम पॅन असतील. यापुढे होणारा सामना शिवगर्जना आणि द किंग्स. विचार त्याला, तो जर बोलला असेल ना तर मी बोलेल. मी त्याला बोललो बस ये भावा. हारलो ना. आणि गोलंदाजीचा भार घेतलेला आहे शिवगर्जन संघाचा गोलंदाज प्रकाशाने. आणि सामना करतो देवेश. ही एक धाव. या एक धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे. द किंग्स 11 या संघाचं खातं उघडलं दिवेश याने या एक धावेने. धावसंख्येत धावसंख्याला 1. सामन्याचं पहिल्याने वैयक्तिक षटक घेऊन तो प्रकाश. आणि पुन्हा एकदा उंचावून ठेवला चेंडू आणि हा चौकार. पुन्हा एकदा उंचावून ठेवला चेंडू आणि हा षटकार. एका चौकाराबरोबर एका षटकाराचा सुद्धा समावेश केला इथे धावसंख्येत. आणि धावसंख्या ती 11. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बाद 11 संघाकडून, किंग 11 संघाकडून. आणि या डिक्लेअर झोनमध्ये एकच धावसंख्येत धावसंख्या 12. काहीसा असं मागल्या षटकाकडे वाटचाल करताना दिसतोय प्रकाश. धावसंख्या ती 12. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू. ही एकच धाव. आणि या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक. आणि सामना करतो दिवेश. पुन्हा एकदा उंचावून टोळावलेला चेंडू. आणि ही एकच धावसंख्येत धावसंख्या ते 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर द किंग संघाची धावसंख्या ती 14. सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो रमेश. आणि सामना करेल तो दिवेश रमेशाचा. फार सुंदर अशी फलंदाजी आपल्याला किंग 11 त्या संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या टोळच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 14 बिनबाद 14. पुन्हा एकदा उंचावून टोळला चेंडू आणि षटकार. दिवेशच्या बॅटमॅन निघाला हा पहिला षटकार. निर्धाव चेंडू. आवंत धाव. धावसंख्येत भर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या ती 23. रमेशाचं षटक सुद्धा महागडं ठरत आहे संघासाठी. आणि बिनबाद धावसंख्या ती 23. काही चेंडू शिल्लक या षटकातले. सामना करतो निखिल. पुन्हा एकदा उंचावून टोळवलेला चेंडू. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसतो आपल्याला महेश माने. चेंडू धावसंख्येत भर. धावसंख्या 25. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि हा षटकार. चौकार. आणि हा चौकार. धावसंख्या ती 29.
धावसंख्या ती 30. आणि धाव चेंडू फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण अजय याच्याकडनं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 30. आणि गोलंदाजीसाठी येतो श्रीधर. बघूया तो संघाचा संकटमोचक ठरतोय का. 2 प्रकाश आणि रमेश या दोघांनी सुद्धा मागडे षटक हाताळलेला आहे. आणि एकदा सामना करतो दिवेश श्रीधर याचा. आणि आव्हान चेंडू आणि बाद. श्रीधर याला हा चेंडू बहुतेक मला तरी वाटतं रेल्वे ट्रॅकवर फेकायचा होता. एक मिनिट अंपायर 1 मिनिट. काय नाव तुझा कीपर नाव किरण. आणि हा षटकार. आणि पुन्हा एकदा षटकार. श्रीधर सुद्धा आदरलेला आहे आणि श्रीधर सुद्धा मागडा गोलंदाज बनतोय आपल्या संघासाठी. कोणत्याही गोलंदाजाला हाबी होता येत नाही. देवसच हाबी होतोय गोलंदाजांवर. धावसंख्या ती 43. 1 बाद 43. सामन्याचं 3रं षटक चालू. आणि पुन्हा एकदा अवंत धाव. श्रीधर भितरलेला आहे. आणि हा षटकार चौकार. आतापर्यंत श्रीधरने 19 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीवर. आणि फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला दिवेश याच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा टोळून आणि हा षटकार. षटकारांची आतिषबाजी. आणि धावसंख्या ती 55. 3रं षटक चालू आहे. धावसंख्या ती 55 द किंग्स 11 संघाची. आणि हा सुद्धा एक षटकार. धावसंख्या ती 61. आणि फलंदाज बाद. दिवेश याच्याकडनं षटकारांची आतिषबाजी झालेली दिसते आपल्याला. फारच सुंदर अशी बॅटिंग केली दिवेश यांनी आणि संघाला मोठ्या धावसंख्येवर नेऊन ठेवलेला आहे. धावसंख्या ती 61. दिवेश आपलं काम करून गेलेला आहे. आता त्याच्या जागी आहे तो प्रवेश. बघा दिवेश आणि प्रवेश. आणि गोलंदाज तो किरण. पुन्हा एकदा टोळ्या चेंडू. आणि महेश माने यांचं सुंदर असा प्रयत्न पण झेल सोडलेला आहे. त्याअभावी 1 धाव. धावसंख्या ती 63. सामन्याचं शेवटचं षटक चालू. आणि हा आणि हा षटकार. या 7 धावा. पंचांची वाद घातल्यास संघ बाद करण्यात येईल. 7 धावा. धावसंख्या 70. धावसंख्या ती 70. आणि फलंदाज बाद. योगेश. आणि फलंदाजीसाठी तो आदित्य.
आणि त्रिफलातीत झाले इथे आदित्य. फारच सुंदर अशी गोलंदाजी किरण याच्याकडनं. आणि फलंदाजीसाठी चिराग आदित्य याच्या जागेवर. या षटकामधले काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा टोला चेंडू आणि बाद. फलंदाजी ते बाद झालेला आहे. चिराग नाही मला माहित. आणि फलंदाजीसाठी स्वप्नील. आणि हा निर्धाव चेंडू. ही एक धाव घेतलेली आहे. आणि एक धावेबरोबर धावसंख्या 70. एकाहत्तर आणि विजयासाठी 72 धावांची आवश्यकता. कीपर कोण होता रे? बहात्तर धावांचा डोंगर, 71 धावांचा डोंगर उभा केला इथं शिवगर्जना संघासमोर. आणि विजयासाठी 72 धावांची आवश्यकता. द किंग्स या संघाकडून सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला भेटले. यापुढील होणारा सामना आर क्लासिक आणि ब्लॅक पॅन्थर. यापुढील होणारा सामना आर क्लासिक आणि ब्लॅक पॅन्थर या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. शिवगर्जना संघाचा धुरंधर श्रीधर आणि रमेश. आणि गोलंदाजीसाठी तो आदित्य. आदित्यचा सामना करतो श्रीधर हा सुद्धा षटकारांचा कर्दनकाल आहे. पाहूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्याभावी एकच धाव. एक धाव. चौकारांनी षटकारांची आदेशबाजी करावी लागणार आहे, तेव्हाच तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकणार आहात. परंतु आदित्याची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला भेटते. सुंदर असं षटक हाताळताना दिसतो आदित्य आपल्याला. आणि सामना करतो रमेश. आणि बाद. फलंदाज बाद झालेला आहे. सुंदर असा यष्टीचित मिळवला त्या चिराग याने. आणि रमेश बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये रमेशाची जागा घेण्यासाठी प्रकाश. आदित्य सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसला आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये. आता सुद्धा त्याने सुंदर असं षटक हाताळलेलं आहे आणि संघाला एक बळी प्राप्त करून दिलेला आहे. सामना करतो प्रकाश. आणि या अवांतर चेंडूवर अवांतर एक धाव. 2 धावेंनी भर पडले धावसंख्येत. धावसंख्या 5. धावसंख्या 5. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू, त्याभावी एकच धाव. सर्व फटके तुम्ही पाहिले तर ग्राउंड दिसतील तुम्हाला. सामन्याचं दुसरं षटक घेऊन आला तो दिवेश. आणि सामना करतो प्रकाश.
ब्लॅक पॅन्थर याने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल तरच तुम्हाला या सामन्यामध्ये आणि हा षटकार श्रीधरच्या बॅटमन निघाला पहिला षटकार. धावसंख्येत धावसंख्येत 14. आणि हा निर्धाव चेंडू. वाईट. पंचांनी वाईट घोषित केले आणि अवांतर चेंडू अवांतर धाव. पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 16. पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धाव. लागोपाठ 3 अवांतर चेंडू अवांतर धाव. 3 वाईट टाकले दिवेशाने. काहीसा दबाव निर्माण करून घेतलाय स्वतःवर. आणि एकच धाव. सामना करतो प्रकाश दिवेशाचा. चौकार आणि षटकारांची आवश्यकता. अवांतर चेंडू अवांतर धाव. दिवेश काहीशी मदत करताना दिसतोय अपोजिट संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धाव. निर्धाव चेंडू. आणि फलंदाज बाद. प्रकाश आत्मघातकी फटका मारून पेव्हिलियनमध्ये परत. आणि प्रकाशची जागा घेण्यासाठी आलाय तो स्वप्नील. भरपूर पाहिजेत. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. 52 12 चेंडू 52 धावा. आणि या 12 चेंडू 52 धावा जर बनवायचे असतील तर श्रीधरला स्वतःला रावण बनायला लागेल. आणि हा षटकार. पहिला चेंडू षटकार मारले श्रीधर याने. आणि पुन्हा एकदा षटकार. बघूया श्रीधर बनतो का अपोजिट संघाचा रावण. करेल का तो धावा 52. धावसंख्येत धावा 32. आणि हा 9 चेंडू या 2 धावा. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला श्रीधर याच्याकडनं पाहायला मिळाले. पुन्हा एकदा उंचावून टोळला चेंडू. आणि हा षटकार. धावसंख्या 40. अजून 32 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 32 धावा. आणि समीर गोगडे यांचा टेम्परेचर वाढताना दिसतोय. आणि 1 धाव. पुन्हा एकदा उंचावून टोळला चेंडू. आणि श्रीधर बाद झालेला इथे. आणि श्रीधर याची जागा घेण्यासाठी तो योगेश.
आणि उंटाउंटा चेंडू आणि षटकार. धावसंख्या ती 43. 48. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. आणि सामन्याचा शेवटचा निर्णायक षटक घेऊन आला तो प्रवेश आणि सामना केला तो योगेश. आणि फलंदाज बाद. आणि योगेशची जागा घेण्यासाठी तो किरण. सामना केला प्रवेशाचा. पहिल्या चेंडूवर प्रवेशाने विकेट घेतलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी प्रवेश करणं पाहायला मिळते का बघूया. अवांतर चेंडू, अवांतर धाव. हे 2 धावा आहेत ना. आणि फलंदाज बाद. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या दिवेश याच्याकडनं पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनवर हा कॅच घेतलेला आहे. अप्रतिम कॅच. आणि या कॅच बरोबर त्यांनी या मॅचमध्ये सुद्धा रिटर्न केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला प्रवेश याच्याकडनं पाहायला मिळाल्या. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज दबावामध्ये गोलंदाजी हँडल करायची आणि त्यामध्ये विकेट घ्यायचं ही सर्वोत्कृष्ट गोलंदाजी बनवून पाहायला मिळते आपल्याला प्रवेशाच्याकडनं. ही एकच धाव. आणि फलंदाज बाद. फारच सुंदर अशी गोलंदाजी प्रवेशाच्याकडनं. विकेटवर विकेट प्राप्त करत आहे प्रवेश. मागील मॅचमध्ये थोडासा बिथरला होता गोलंदाजी करताना. आता त्याने पूर्ण कमबॅक करून संघाला विजयाकडे नेलेलं आहे का ती. पुन्हा एकदा उंचावून टोळा चेंडू आणि हा चौकार. धावसंख्या 55. पुन्हा एकदा उंचावून टोळण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. आणि द किंग्स यांनी हा विजय प्राप्त केला. फारच सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करून त्यांनी हा विजय प्राप्त केला. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला तो दिवेश. तरी मी कमिटीला विनंती करेल दिवेशाला मॅन ऑफ द मॅचच्या सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात यावं. मॅन ऑफ द मॅचच्या चषकाकडे जाताना दिसतो दिवेश. आणि विशाल यांना मी विनंती करेल का दिवेशाला मॅन ऑफ द मॅचच्या सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात यावे. विशाल शिंदे यांना मी विनंती करेल का त्यांनी दिवेशाला मॅन ऑफ द मॅचच्या सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात यावे. कॅमेरामॅन